मनपाने 504 नागरिकांना गुन्हेगार बनविले आहे। किरीट सोमय्या यांच्या राजकीय दबावात मनपा प्रशासन चालते, असा आरोप डॉक्टर अलीम पटेल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नायब तहसीलदारांना नसतानाही त्यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र दिले, त्यामुळे ते रद्द करण्यात आले। रद्द झाल्यानंतर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या राजकीय दबावामुळे मनपा प्रशासनाने रद्द झालेले जन्म प्रमाणपत्र बनविण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांवर सिटी कोतवाली पोलिसात गुन्हे दाखल करून त्यांना गुन्हेगार बनविले आहे। कोणतेही कागदपत्र खोटे बनावट असल्याचे घोषित करण्याचा अधिकार मनपाला नाही। मनपा फक्त शंका नोंदवू शकते, पडताळणी करू शकते आणि तपासणीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवू शकते, मात्र कागदपत्र खरे की खोटे हे ठरवण्याचा अधिकार मनपाला नाही। तो अधिकार तपास यंत्रणा आणि न्यायालयाला आहे। भाजपा खासदार किरीट सोमय्या यांचे पत्र व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या तोंडी आदेशाने सिटी कोतवाली पोलिसात 504 नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे, परंतु पोस्ट पुरावा मात्र मनपाने सादर केलेला नाही। हा कायद्याचा गैरवापर आहे। नरेंद्र वेजापूरक यांना न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र मनपाकडून मिळाले, त्यांच्यावरही मनपाने गुन्हा दाखल केला आहे। मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्याने नागरिकांना नोटीस न देता, साक्ष पुरावे गोळा न करता, काही कायदेशीर चौकशी पूर्ण न करता थेट FIR दाखल केला आहे। कृत्य भारतीय दंड संहितेच्या कलम 166 नुसार अधिकृत अधिकाराचा गैरवापर ठरू शकते। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व ज्या 504 नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे ती तक्रार मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करावी। या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अन्यथा युनायटेड फोरम जन आंदोलन उभारेल व जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा युनायटेड फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अलीम पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। पत्रकार परिषदेला किरण गुडदे, सुनील घटाडे, हिदायत खान, शमाइल खान, जावेद अंजुम, अंसार बेग आदि उपस्थित होते। और सबसे इम्पोर्टेंट बात इसके अंदर ये है कि डॉक्यूमेंट जो प्रोवाइड किए गए वो इंडिविजुअल के नहीं है कि ये बर्थ सर्टिफिकेट फॉल्ट है। डॉक्यूमेंट क्या प्रोवाइड किया गया है, पहला संदर्भ FIR में बहुत इंपॉर्टेंट है। डॉक्टर किरीट सोमय्या यांचे पत्र FIR चा संदर्भ खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे। किरीट सोमय्या काय मॅजिस्ट्रियल पॉवर आहे, ज्युडिशियल पॉवर आहे, क्वाझी ज्युडिशियल पॉवर आहे किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे, हे प्रश्न खूप मोठा। FIR के अंदर किरीट सोमय्या के पत्र का उल्लेख ये बताता है कि जितनी मशीनरी है, either it is a municipal corporation, either it is a revenue department, or in fact either it is a police department, it is all running on the instruction of Kirit Somayya. They are not following their manuals. त्यांच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युअल्स आहे, त्यांच्यासाठी पोलीस मॅन्युअल्स आहे, त्यांच्यासाठी मॅजिस्ट्रियल मॅन्युअल्स। त्यांनी काय सांगितलेलं आहे याच्यात FIR मध्ये, बनावट व खोटे कागदपत्र सादर करून जन्म मृत्यू दाखला प्राप्त करून शासनाची फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत तुम्ही काय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिलेला आहे, तुमच्याकडे काय आहे महानगरपालिकाकडे? तुम्ही सांगत आहे फसवणूक केली। काल आमची मीटिंग झाली, पत्त्यावर गेलो होतो आणि ते भेटले नाही। कोणाच्या पत्त्यावर गेल्यानंतर तो भेटला नाही म्हणजे काय, ते ऍब्स्कॉन्डिंग आहे का? तुमची पॉवर काय आहे, तुम्ही काय आहे? यू आर जस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, यू डोंट हॅव मॅजिस्ट्रियल पॉवर। हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तुम्हाला पॉवर काय आहे? कोणी तिथे भेटला नाही म्हणून ते ऍब्स्कॉन्डर आहे। कोर्ट आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन विल डिसाइड आयदर ही इज ॲब्स्कॉन्डर ऑर नॉट। तुम्ही जन्म प्रमाणपत्र खोटे दाखवून राहिले, सांगून राहिले, ऑलरेडी ते निरस झालेले आहे।
तहसीलदारांनी इन्स्ट्रक्शन दिले, सर्क्युलर दिलं की जे काही प्रमाणपत्र आम्ही बनवलेले आहे ते बिलो पॉवर होते. दॅट वॉज द मॅटर ऑफ पॉवर डेलिगेशन, की नायब तहसीलदारला पॉवर नव्हते म्हणून ते जे काही प्रमाणपत्र नायब तहसीलदारांनी दिलेले आहे ते निरस्त झालेले आहे. ते फॉल्स नाही आहे. ते लेटर आहे आमच्याकडे आरटीआयचा. आरटीआय टाकलं होतं आम्ही. तहसीलदारचा लेटर आहे, कलेक्टरचा लेटर आहे. दे आर नॉट cancelling the birth certificate because of the forged document. They are cancelling the certificate because it was below power. Delegation of power was the issue. ये अमरावती के अंदर जो माहौल बनाने का काम किरीट समैया और कुछ लोगों के द्वारा किया जा रहा है कि ये सब डॉक्यूमेंट फोर्ज्ड है. सबसे पहले तो ये है कि ये जो डॉक्यूमेंट फोर्ज होने की वजह से कैंसिल नहीं हुए, ये कैंसिल हुए हैं एडमिनिस्ट्रेटिव लैप्स और डेलीगेशन ऑफ पावर जो कि कलेक्टर ऑफिस और रेवेन्यू डिपार्टमेंट का है. दूसरी बात यह है कि मनपा आयुक्त को इंस्ट्रक्शंस ये मिला कि पोर्टल पे आपके जो निरस्त हुए बर्थ सर्टिफिकेट है उसको कैंसिल करो. आपने अपना काम कर दिया. दूसरा, इनको एक और इंस्ट्रक्शंस आए कि वो जो सर्टिफिकेट्स है जो कैंसल्ड है उसको आप रिकलेक्ट करो और उसके लिए समय सीमा दी गई. इन्होंने किसी के घर पे गए नहीं. म्युनिसिपल कॉर्पोरेशन कैसा चलता है ये मुझे आपको बताने की आवश्यकता नहीं है. कचरा पड़ा रहता, नालियां भरी रहती, पॉल्यूशन है, सब चीज है, कोई काम नहीं. ठेकेदार कहीं और है, गाड़ियां आती नहीं, कोई इनके इंस्ट्रक्शंस फॉलो करता नहीं. मन पे ऐसा चलता है. तुमने प्री एमिट कर लिया, एज्यूम कर लिया कि हमारे अधिकारी वहां पे गए थे और वो मिला नहीं. हम आपको कई लोग ऐसे लाके खड़े कर सकते हैं जिनके यहां कोई आया नहीं और एक भी नोटिस मिला नहीं. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.